हाऊज द जोश, हाऊज द जोश. या सभागृहामध्ये उपस्थित सर्व तरुण तरुणींना मी सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा पण आयुष्य जगत असताना कधी तुम्हाला असं वाटेल की माझा तर धीर कसतोय, तेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये एक लहर उत्पन्न झाली पाहिजे. आणि ती लहर अशी असणार आहे की माझ्या या मातीमध्ये शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचे घोडे दौडत होते आणि त्यांनी दुश्मनाला भगावून लावलं होतं. मी जेव्हा प्रेझेंटेशन तयार करत होतो तेव्हा माझ्यासमोर दोन प्रश्न होते. तरुणांना गायडन्स करणं आणि नेमकं काय करणं हा फार मोठा प्रश्न आहे पालक आणि मुलांच्या मध्ये. पुण्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता तेव्हा मी सर्वांना सांगितलं होतं, संबोधन केलं होतं की एज्युकेशन सिस्टममध्ये दोन प्रणाली तयार झालेल्या आहेत आणि पालक आणि मुलगा या दोन प्रणालीमध्ये फसलेला आहे. पहिली प्रणाली आहे स्कूल कॉलेज ते आपले जे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहेत, मुलांना दप्तराचं ओझं नाही झालं पाहिजे, त्यांना जास्त आपण प्रेशर नाही दिलं पाहिजे, व्यवस्थित 8वीपर्यंत सगळीच मुलं पास झाली पाहिजेत, 10वीचा पेपर सोपा असला पाहिजे आणि एक सर्वांगीण विकास ते करत राहतात. कमेंडेबल जॉब आहे त्या अध्यापकांचं. पण आपल्या समाजामध्ये जो आता सध्या इथं उपस्थित आहे एक असा विद्यार्थी वर्ग आहे ज्याला आपण म्हणतो ॲस्पिरेशनल ग्रुप ऑफ स्टुडंट्स अँड पेरेंट्स. त्यांना काय करायचं आहे? त्यांना आपल्या देशाचे जे उच्चतम पद आहेत तिथंपर्यंत पोचायचं आहे. मग ही जी प्रणाली आहे, जी स्कूल एज्युकेशनची प्रणाली आहे, ती त्यांना तिथं पोहोचू शकते का? उत्तर नाही असं आहे. म्हणून एक दुसरी प्रणाली तयार झाली, दुसरा ऑर्गॅनोग्राम तयार झाला, तो झाला प्रायव्हेट कोचिंग सेंटर्सचा. आणि मग या प्रायव्हेट कोचिंग सेंटर्सनी सुरुवातीला खूप छान केलं, आता खूप छान करतात, त्यामध्ये खूप इंटेलिजंट लोक आहेत देशामध्ये. त्यांनी एक प्रचंड मोठं हे जो व्हॅक्यूम होता त्याचा बिझनेसच्या दृष्टीनं विचार करून एक मोठी प्रणाली तयार केली आणि ती कोचिंग वर्ल्डची झाली. आम्ही लहान असताना 11-12वीमध्ये कोचिंग व्हायचे, त्याच्यानंतर 6वीपासून फाउंडेशनच्या नावावर कोचिंग सुरू झाले आणि मग हा विद्यार्थी जो आज इथं बसला आहे स्पेशली शहरामध्ये आणि Tier 2 सिटीमध्ये, तो फाउंडेशनच्या नावाखाली 6वीपासूनच कोचिंग इंडस्ट्रीमध्ये जातो आणि तिथं काय करतो तिथे तो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. आणि मग तरुण वर्गांना, तरुण मुलामुलींना काय सांगितलं जातं? IIT JEE करा, इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा. आमच्या वेळेस D.Ed, B.Ed आणि MCW असे 2-4 ऑप्शन असायचे. आणि मग काय होतं, हा पूर्ण प्रचंड तरुण वर्ग जो महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेला आहे तो हे जे मार्केट आहे आणि याचं जे परसेप्शन मॅनेजमेंट केलेलं आहे त्याच्याद्वारे इंजिनिअरिंग मेडिकल याच्याच मागं पळतोय. आकडे कधीही खोटं बोलत नाहीत. 15 ते 16 लाख प्लस मुलं JEEसाठी बसतात, 21,000 प्लस काहीतरी व्हेकन्सीज आहेत आणि कोर सब्जेक्टचे कोर त्यांचे जे व्हेकन्सीज आहेत ते 7,000 व्हेकन्सीज आहेत. 40 लाखापेक्षा जास्त मुलं नीटची तयारी करतात. 26 लाख प्लस मुलं यावेळेस नीटला बसले होते आणि 40,000 व्हेकन्सीज आहेत. मग उरलेल्या या 15 लाख मुलांनी आणि नीटमध्ये बसणाऱ्या ह्या 39 लाख प्लस मुलांनी काय करायचं? सो या मुलांना 10वी 11वी 12वी करत असताना तुम्ही जो अभ्यासक्रम करताय तो अभ्यासक्रम करत करत 18 ते 22 करिअर ऑप्शन ओपन आहेत हे सांगणं खूप गरजेचं आहे. ते कुणी सांगतच नाही आहे कारण मार्केट तयार झालं मोठं. तू इथेच जायचं किंवा इकडेच जायचं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी सैनिक स्कूल साताऱ्याचा रजिस्ट्रार असताना माझ्याकडे एक मुलगा आला कराडवरून. 97% मार्क्स होते त्याचे काका घेऊन आले, धोतर विजार शर्टमध्ये आले होते, बसले. मला फोन केला डॉक्टर श्रीनिवास साहेबांनी आणि त्यावेळेस ते गव्हर्नर होते, माजी खासदार होते. ते म्हटले की अजूनही आहेत सन्मान्य खासदार साहेब आहेत. म्हटले की रणजित साहेब हे एक बाळ आले कराडच्या माझ्या कॉन्स्टिट्युशनमधलं आहे, त्याला तुम्ही गाईड करा ऑफिसर बनण्यासाठी. सो मी एक 2-2.5 तास त्याच्याबरोबर सैनिक स्कूलमध्ये व्यतीत केले. मी त्याला स्कूल दाखवलं, अभ्यासक्रम दाखवला, बुक्स दिले, सगळं दिलं. 2-2.5 तासानंतर तो बाळ मला म्हटला की सर मला तुम्ही सगळं समजावून सांगितलं, मला एक छोटासा डाऊट आहे किंवा माझी विनंती आहे. मला पण छान वाटलं सांगितल्यानंतर. मुलं जेव्हा विचारतात तेव्हा चांगलं वाटतं. म्हटलं काय? तुम्ही मला आतापर्यंत ऑफिसर म्हणून व्हायचं सांगितलं, आता मला जवान भरती कसं व्हायचं ते पण सांगा. 97% पडलेला मुलगा आपल्या बोर्डामध्ये मला वाटते काहीतरी पहिल्या 400-500 मध्ये असेल. त्या मुलाकडं तेवढा जो आपण म्हणतो कॉन्फिडन्स
आणि किंवा एवढा मोठा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे की तो ऑफिसर व्हायचं स्वप्न बघत नाही, तो सकाळी रनिंग करून आपली चेस्ट 50/265 करत जवान भरती व्हायचं स्वप्न बघतो. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार आहे. म्हणून मी साहेबांना फोन केला. मी म्हटलं, साहेब हे समाजकारण आपल्याला बदलावं लागेल. ते म्हटले, मी आता म्हातार झालो, तूच काहीतरी कर. म्हणून कारण गिरीधर कोल्हे साहेब आहेत किंवा बरेचशी मंडळी बसलेली आहेत किंवा अधिकारी वर्ग बसलेला आहे, त्यांनी समाजात यावं आणि मग त्यांनी समाज प्रबोधन करत या मुलांना गाईड करावं, असा उपक्रम ह्या सोलापूर चॅप्टरनं घेतला आहे. याचं मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्या चॅप्टर घेतलेल्या, कारण ओल्ड बॉईज किंवा जे आपले जुने विद्यार्थी संघटना असतात किंवा आपण बॅच गेट टुगेदर करतो, कुठल्यातरी एका रिसॉर्टमध्ये जायचं, तिथं फंक्शन्स करायचे, तिथं पार्टी करायची आणि परत यायचं, ह्याच्यापेक्षा हा मला उपक्रम खूप छान वाटतो. माझी जी पिढी आहे, मी कूरगावचा राहणार आहे. माझ्या गावी अजूनसुद्धा सकाळी आणि संध्याकाळी बस येते. मी 15 किलोमीटर चालत जायचो निळपण ऐकूनसाठी. ही माझी जी पिढी बसलेली आहे, ही पिढी समाजकारणामुळेच घडलेली आहे. आम्हाला स्कॉलरशिप मिळायची, स्कॉलरशिप, त्यानंतर आम्ही सैनिक स्कूलमध्ये गेलो, तिथे आम्हाला स्कॉलरशिप भेटली. तिथून NDAमध्ये गेले, तिथं स्कॉलरशिप भेटली. तिथून इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये स्कॉलरशिप भेटली. सो माझ्या पिढीनं हे लक्षात ठेवावं की आपण या समाजानंच आपल्याला घडवलेलं आहे. त्यामुळे आता आपण मोठं झाल्यानंतर परत समाजाला द्यायचं. आता हे सगळं सांगितल्यानंतर नेमकं करायचं काय आणि काय काय ऑपॉर्च्युनिटीज डिफेन्स फोर्सेसमध्ये अवेलेबल आहेत, आणि तुमचा जो कोर मार्ग आहे JEE आणि नीट, हा जो कोर मार्ग आहे त्याला मेंटेन करत तुम्ही डिफेन्स फोर्सेसचं करिअर कसं करू शकता हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. हे मी आता नेक्स्ट एक 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगेन. आता सोलापूरमध्ये मी उभा आहे आणि मी हे सांगायचं की बाळा, करिअर खूप चांगला आहे, पगार चांगला मिळतो, म्हणून तू डिफेन्स फोर्समध्ये जा की आपल्या देशाची परिस्थिती काय आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या संस्कृतीवर हल्ले झालेले आहेत, आपल्या देशावर हल्ले झाले आहेत, माझ्या अंदाजाप्रमाणे 3 राज्य प्रामुख्याने पुढे आलेले आहेत. एक महाराष्ट्र, एक पंजाब आणि पश्चिम बंगाल. तुम्ही पहा, आपलं हा मॅपच सगळं सांगून जातो. एकीकडे चायना, एकीकडे पाकिस्तान, आता बांगलादेशला पण पुढून चढलेला आहे. मालदीव्स पण नाक मोडून बसलेला असतो, नेपाळ. ही आपली एक्सटर्नल परिस्थिती आहे. आणि यू कांट चूज युअर नेबर्स, तुम्ही तुमची नेबर्स सिलेक्ट करू शकत नाही. सो असा एक बुद्धिजीवी विचार मांडणं की स्ट्रॉंग डिफेन्स फोर्सेस असण्याची गरज नाही, हा भविष्यामध्ये आपल्याला डुबवणारा विचार आहे. त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि मराठी संस्कृती जपणाऱ्या आणि शिवाजी महाराजांच्या या संस्कृतीमध्ये उभ्या राहणाऱ्या बऱ्याच पालकांनी, हजारो पालकांनी आपली मुलं मुली देशाला अर्पण केलेली आहेत, अभिमानानं स्वाभिमानानं अर्पण केलेले आहेत. आपल्या देशाची अशी परिस्थिती असताना मी एक स्टेप पुढे जाऊन सांगेन की मराठी पालकांनी, महाराष्ट्रातल्या पालकांनी आपली मुलं देशाला सैन्यामध्ये ऑफिसर म्हणून पाठवावीत, मुलींना सैन्यामध्ये ऑफिसर पाठवावं आणि देश सदृढ आणि बलाढ्य करावा. नेक्स्ट. आता हे फक्त बाहेरची परिस्थिती अशी आहे का, आपल्या इंटरनल परिस्थिती पण तशीच आहे. ब्रिगेडियर कणुलकर साहेब तुम्हाला तर येऊन सांगतील, किंवा एवढे मोठे 2 महान योद्धे तुम्हाला येऊन सांगतील, मी सांगायची गरज लागणार नाही. जम्मू काश्मीर, नॉर्थ ईस्ट, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, नॅक्सलिझम, ड्रग्स, सायबर टेररिझम. काश्मीर इश्यू सगळ्यांना माहिती आहे, आपण लहानपासून पाहतोय. नॉर्थ ईस्टचा इश्यू सगळ्यांना माहिती आहे. आणि जो रेड कॉरिडॉर क्रिएट झाला आहे तो इश्यू आपल्याला माहिती आहे. त्यामुळं एक बलाढ्य सशस्त्र सेना भारत देशामध्ये उभी करणं ही काळाची गरज आहे. आपल्या फ्युचर पिढीला सेक्युअर करण्याची गरज आहे. म्हणून मी बऱ्याचदा सांगत असतो की आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये 3 ते 4 रेफरन्स पॉईंट आहेत. पहिला रेफरन्स पॉईंट आहे भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा. दुसरा भगवान श्रीकृष्णांचा. तिसरा आपला रेफरन्स पॉईंट येतो 2 महान योद्धे जे आपल्या कंटेम्पररी काळामध्ये आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप. जेव्हा जेव्हा आपण इतिहासाचं नाव घेत असतो, आपली संत परंपरा आहे किंवा लेखन परंपरा आहे, याला बाजूला सोडून हे 4च आपले फार मोठे रेफरन्स पॉईंट्स आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान, स्फुरण, अध्यात्म हे सगळं जागृत होतं. आणि हे 4च्या 4 हे महान व्यक्तित्व हे योद्धे होते. सो हे रेफरन्स पॉईंट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की माझा मुलगा माझ्याबरोबरच राहावा, 40 किलोमीटरच्या एरियामध्येच राहावा, गाडी तिथं जावी आणि संध्याकाळी परत यावा. म्हणून तो टॅलेंटेड असून सुद्धा त्यानं देशाची रक्षा करायचं नाही किंवा देशाच्या उच्चतम पदावर जायचं नाही, हा स्वार्थी विचार आहे, तो मराठ्यांनी करायचा नाही. नेक्स्ट.
आता मी ऑल दिस माय स्टुडंट्स लक्षपूर्वक ऐका. मी आता टेक्निकल तुम्हाला माहिती सांगतोय. मी एक कन्सेप्च्युअली माझा एक विचार मांडला आपल्या सर्वांसमोर. 3 फोर्सेस आहेत इंडियन डिफेन्स फोर्सेसमध्ये, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. मी आता छोटंसं एक इन्स्टिट्यूट चालवतो. ज्यापूर्वी मी सैनिक स्कूल साताऱ्याचा रजिस्ट्रार होतो. माझं शिक्षण सैनिक स्कूल सातारामध्ये झालं आहे. आमचे कितीतरी सिनियर्स, आमचे कितीतरी ज्युनियर्स, बरेचसे जे विद्यार्थी होते किंवा माझ्याबरोबरची स्कॉलरशिपला असताना जी मुलं होती, काहींनी डिफेन्समध्ये जायचा रस्ता घेतला आणि काहींनी नाही घेतला. काहींची इच्छा असूनसुद्धा नाही घेतला. आणि मी बऱ्याचदा त्याची कारणे मी असं करतो. त्याच्यामागं एक प्रामुख्यानं कारण येतं की त्यांना असं वाटतं की आर्मीमध्ये माझं पोरगं चाललं आहे म्हणजे ते बंदूक घेऊन अतिरेक्यांच्यावर फाईट करणार आहे, मग काही होऊ शकतं. हायवेवर ॲक्सिडेंट होते काय आपण कन्सिडर करत नाही कधी. सो मी तुम्हाला एक ती जी पालकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थी जे आहेत, आपले स्टुडंट्स आहेत, त्यांनासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं लाईफ जगायचं असतं. त्यांना असं वाटतं की डिफेन्स फोर्सेसमध्ये आपण जातो म्हणजे एक पर्टिक्युलर लाईफच आहे, बॉर्डरवर जायचं आणि गन घेऊन फाईट करायची. तो अभाग आहे. डिफेन्स फोर्सेसमध्ये एवढे ब्रांचेस आहेत की तुमचं कुठलंही टॅलेंट असेल त्या टॅलेंटसाठी डिफेन्स फोर्सेसमध्ये तुम्हाला ऑफिसर म्हणून करिअर आहे. हे पालक आणि विद्यार्थी या दोघांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आर्मी म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं इन्फंट्री, पायदळ पूर्वी असायचं. पण आर्मी म्हणजे फक्त इन्फंट्री नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला शूरवीर असेल तर स्पेशल फोर्समध्ये जाऊ शकता तुम्ही. आर्टिलरी म्हणजे तोफखाना, पूर्वी काळामध्ये तोफखाना, दारुगोळा तोफखाना असायचा. तर आर्टिलरी फार मोठी फोर्स आहे, टेक्निकल फोर्स आहे. एव्हिएशन, हेलिकॉप्टर पायलट बनू शकता तुम्ही आर्मीमध्ये. त्याच्यानंतर एअर डिफेन्स, आर्मी डिफेन्स. आता जे युद्ध झालं ऑपरेशन सिंदूर, हे एअरफोर्स आणि एअर डिफेन्स या दोन हे जे व्हर्टिकल्स आहेत ते लढले हिरिरीन. आणि फुल्ली टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी वेपन्सनी लढले. आणि ते सगळे करणारे आपले शूरवीर, आपल्यासारखेच कोणीतरी विद्यार्थी जे उद्या ऑफिसला जाऊन झाले त्यांनीच केलेलं आहे. आर्मर्ड कोर म्हणजे टँक रेजिमेंट्स, गुप्तहेर, एज्युकेशन, मेडिकल, वकील, डेंटिस्ट, डॉक्टर, सप्लाय चेन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, ऑर्डनन्स, नेम अ थिंग. तुमचं काही टॅलेंट असो तुम्ही डिफेन्स फोर्सेसमध्ये ऑफिसर म्हणून जाऊ शकता. आता बऱ्याच जणांना इंजिनियर व्हायचं आहे, तर इंजिनियरसाठी इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनियर, सिग्नल्स म्हणजे कम्युनिकेशन्स, इंजिनियर्स नावाची वेगळी ब्रांच आहे, मोठी ब्रांच, फार मोठी ब्रांच. आता याच्यापूर्वी जे चीफ होते ते इंजिनियर्सचे होते. सो असे वेगवेगळे विभाग आहेत डिफेन्स फोर्सेसमध्ये. ही मुलं किंवा आम्ही सुद्धा या सरांची तुम्ही आता जे पाहिलं तुम्ही त्यांचं 12 ते 15 कोर्सेस केलेत. टेक्नॉलॉजी अपग्रेड होत असते, वेगवेगळे कोर्सेस करत असतात. मी स्वतः मास्टर्स इन MMSC, आम्ही मिलिटरी टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स आहे माझं. इंजिनियर्समध्ये जाणारे लोक BE करतात डिफेन्स फोर्सेसतर्फे, मग MTech करतात IIT दिल्ली, IIT मुंबई, वेरियस IITsमधून. टेक्नॉलॉजी अपग्रेड असतो. लेटेस्ट टेक्नॉलॉजी कुठली असते ती पहिल्यांदा डिफेन्स फोर्समध्ये येते. एम्स आणि AFMC हे दोन्हीही इक्विव्हॅलंट मेडिकल याच्यामध्ये कॉलेज मानले जातात. देशामध्ये गेले कित्येक वर्ष मी पाहतोय रँकिंगमध्ये एम्स आणि AFMC दोन्ही टॉपचे मेडिकल फॅटर्निटीज आहेत. ऑल डॉक्टर्स कॅन ॲग्री विथ मी. सो नेम अ फील्ड युअर वॉर्ड कॅन बिकम अ क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर इन डिफेन्स फोर्सेस. मग आपण हे बाहेर आपल्या मुलाचं टॅलेंट असताना आणि तो तशा प्रकारचं इज्जतीचं आयुष्य जगण्याची जी कॅपॅबिलिटी असताना आपण आपल्या ह्याच्यासाठी त्याला जवळ का ठेवायचं कोणत्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये मुलांना फक्त पैसे मिळतात म्हणून जा, हे काय मी इतके वर्ष पाहतोय हे सांगण्याची मला गरज भासत नाही. बऱ्याचदा आम्ही समजावून सांगतो. बऱ्याचदा पालकांना असं वाटत असतं की डिफेन्स फोर्सेसमध्ये सॅलरीज किंवा त्याचे पेज पर्क्स व्यवस्थित आहेत की नाही आहेत. जो तरुण वर्ग आहे, आता तुम्ही पाहत असाल की जे नेटकरी आपण म्हणतो ITNs जे आहेत, फ्रायडे संध्याकाळी सगळे आपले बाईक्स वगैरे घेऊन 200, 400, 500 किलो काय घेऊन कारगिल वगैरे करून येतात. ॲडव्हेंचर हा आजच्या यूथचा प्रामुख्यानं आवर्जून सांभाळलेला एक शौक आहे. त्यांना ॲडव्हेंचर हवं आहे लाईफमध्ये. आर्मी नेव्ही एअरफोर्सपेक्षा बेटर ॲडव्हेंचर कोण देणार तुम्हाला, आणि ते पण गव्हर्नमेंटतर्फे विथ पे आणि अलाउन्स सगळं देऊन तुम्ही ॲडव्हेंचर पण करा. ट्रॅव्हल, मला असं वाटत नाही इथं जेवढे सगळे युनिफॉर्ममध्ये लोक बसलेत देशातला कुठला कानाकोपरा त्यांचा राहिला असेल, आणि हे जे एलिट लोक जे माझ्यासमोर बसलेत त्यांनी परदेशातला कुठला कानाकोपरा सोडला असेल. बेस्ट ऑफ द प्लेसेस. सो ट्रॉय नावाचा पिक्चर ते सर सांगत होते मगाशी,
की एक देवी आहे, त्यांचा मुलगा जो आहे तो युद्धाला जातो आणि विचारतो की या युद्धाचं काय परिणाम होणार आहे. तर ती माता त्याला सांगते की जर तू युद्धाला नाही गेलास तर तुझे 2 पिढ्या 3 पिढ्या तुला मुलं होतील, तुला नातू होतील, पंतू होतील, पण त्यानंतर जनरेशन तुझं नाव विसरून जाईल. पण तू जर युद्धाला गेलास तर तू धारातीर्थ होणार आणि तुझं नाव मात्र वर्षानुवर्ष, जनरेशन टू जनरेशन हे जनमानसामध्ये राहणार. मी तुम्हाला सांगतो, मणिपूरमध्ये असताना, आम्ही नागालँडमध्ये असताना ONGC विदेशचे CMD आले, रात्रीचे आले. तो अँटी नॅक्सलेट, अँटी अंडरग्राऊंड टेररिस्ट एरिया आहे. आमच्या कमांडिंग ऑफिसरने त्यांना आतमध्ये घेतलं, डिनरला बोलवलं. त्यांचे ते वडील, मुलगा, नातू सगळे आले होते. त्यांना विचारलं, सर तुम्ही एवढ्या कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये का आलाय? आणि त्यांची मुलं वगैरे सगळी UK US वरून आली होती. ते म्हटले की माझे हे नातू आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की माझे आजोबा म्हणजे पंजोबा हे World War II मध्ये त्यांनी पार्ट घेतला होता आणि त्याचे सिमेट्रीज आहेत कोहिमामध्ये. आणि माझ्या नातवाला मला सांगायचं आहे की तुमच्या जनरेशनमध्ये एक वीर योद्धा होता आणि त्यानं वॉर फाईट केलं, ते दाखवायला मी आलोय त्याला. सो ही जी इज्जत आहे, हे नाम आहे, हे तुम्हाला डिफेन्स फोर्सेस देऊ शकतो. बऱ्याचदा आपण रेफरन्स पॉईंट मांडतो ह्या कर्नल साहेबांचा किंवा ह्या मेजर, आपल्या इथं जी फौजी असतात त्यांना आपण मेजर म्हणून हाक मारतो, त्या मेजरच्या नातवाचा याचा, असं आपण रेफरन्स मध्ये देतो. सो वॉरियर असणं हे आपल्या संस्कृतीचं एक स्ट्रॉंग इज्जतीचं कारण आहे. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या समकालीनमधले कोण व्यापारी वगैरे तुम्हाला आठवत असतील तर, आणि मावळ्यांची नावं सांगा, सगळे एका बाजून तुम्ही सांगायला सुरू करा. शौर्य हे जनरेशन टू जनरेशन टिकतं, ते तुम्ही अचीव करायचा प्रयत्न करा. आता पालकांना मी एक छोटंसं उदाहरण सांगतो की तुम्ही नाईट डिफेन्स फोर्सेसचं, एक आहे डिफेन्स फोर्सचा रस्ता, पहिला कुठला रस्ता आहे NDA. 18व्या वर्षी तुम्ही नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाता आणि तकरीबन 21-22व्या वर्षी तुम्ही क्लास 1 ऑफिसर असता. आणि तेच तुम्ही पॅरल लाईफ, त्याच टॅलेंटचा मुलगा पॅरल लाईफमध्ये घ्या तुम्ही, तो बाहेर जाणार, BTech करणार, BTech केल्यानंतर MTech करणार, मग त्याची इंटर्नशिप. बेस्ट ऑफ द COAPs, VITs मधून इंटर्नशिप घेतलेल्या मुलांचं पॅकेज आहे 3.4 लाख, 3.2 लाख, 3.6 लाख. IITचं पॅकेज आहे 6 लाख पर ॲनम, म्हणजे 30 to 50,000 रुपीज पर मंथ. तो 3 वर्ष इंटर्नशिप त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो. सो बेसिकली 4 ते 4.5 वर्ष त्याची इंजिनिअरिंगचे, 2 वर्ष त्याची MTechचे, आणि त्यानंतर 3 वर्ष इंजिनिअरिंगचे. 4 + 3 7 आणि 3 10, ऑलमोस्ट 10 वर्ष त्या विद्यार्थ्याला सेटल डाऊन व्हायला लागतात. Until unless he is into IIT and then he goes to IIM or Oxford or XYZ into Germany, and then he comes back as a vice president of the CEO. That happens in a rarest of the rare case, in the top notch bracket. Meanwhile या 10 वर्षामध्ये हा जो मुलगा डिफेन्स फोर्समध्ये जातो तो ऑलरेडी लेफ्टनंट कर्नल, मेजर लेफ्टनंट कर्नल रँकवर असतो. सेम तुम्ही मेडिकलमध्ये घ्या, दो आय हॅव हायस्ट ऑफ रिकॉर्ड फॉर मेडिकल फॅटर्निटी अँड इंजिनियर्स ऑल्सो. सेम तुम्ही मेडिकल फॅटर्निटीमध्ये घ्या, 5 वर्ष मेडिकलचे, त्यानंतर 2 वर्ष अर्बन आणि रुरल इंटर्नशिप, त्यानंतर तुमचे MD, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये येणार. सो सामान्य कुटुंबातला जो मुलगा आहे ज्याला ह्या 2 फील्ड्स निवडायच्या आहेत, ही टेक्स मिनिमम 10 years टू सेटल डाऊन. आणि मग खर्च किती त्याचा, अनसर्टॅनिटी किती. सो आपण ज्या मध्यमवर्गीय वर्गातून आलेलो आहेत अशा मुलांनी डिफेन्स हे चांगलं करिअर आहे, इज्जतीचं करिअर आहे आणि भरभराटीचं करिअर आहे. त्या बाकी गोष्टी मला सांगायची पण आजकाल खूप गरजेचं आहेत. जसं कोविडमध्ये आम्हाला जाणवलं, आपल्याला राशन मिळतं, मग मेडिकल ट्रीटमेंट फ्री, तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी कॅन्टीन फॅसिलिटीज आहेत, सुट्ट्या आहेत, ते एअर ट्रॅव्हल्स, रेल ट्रॅव्हल्स, या सगळ्या गोष्टी आता मॅटर करतात. अशी ओनली सर्व्हिस राहिली एक फ्यू सर्व्हिसेसमध्ये, अप टू द डेथ त्याला पेन्शन मिळते, त्यानंतर त्यांच्या वाईफला पेन्शन मिळते आणि त्याचा मुलगा जर 25 एजपासून पेन्शन मिळते. आजकाल पेन्शन हा केवढा मोठा इश्यू आहे. 60 नंतर करायचं काय जेव्हा आपले हातपाय काम करत नाहीत तेव्हा. मेडिकल फॅसिलिटी हा फार मोठा एक आधारस्तंभ आहे तुमच्या उतार वयामध्ये. नेक्स्ट, जायचं कसं, मुला मुलींनी नोट करून घ्या. तो तुमचे जाण्याचे टप्पे जे आहेत, तो पहिला टप्पा जो आहे तो 12वी नंतर आहे. 12वी मध्ये असताना तुम्ही 3 व्हेरियस विंग्समध्ये अप्लाय करू शकता. पहिलं नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तुम्ही फिजिक्स मॅथ्स जर असाल तर नेव्ही आणि एअरफोर्ससाठी, आणि नॉन मॅथ्स असाल तर आर्मीसाठी. वय वर्ष 16.5 ते 19, म्हणजे तुम्हाला 3 ते 5 अटेम्प्ट मिळतात. 12वीत असताना तुम्ही, 12वीमध्ये असताना तुम्ही पहिला अटेम्प्ट द्यायचा, त्यानंतर परत वर्षातून 2 अटेम्प्ट असतात तुमचे. सो बेसिकली तुम्हाला 12वीमध्ये अपियर होत असताना UPSC तुम्हाला अलाव करतं अटेम्प्ट द्यायला.
तिथून तुमचं 19-19.5 वर्षापर्यंत तुम्हाला मिनिमम 3 ते 5 अटेम्प्ट मिळतात. अभ्यासक्रम कुठला आहे? 9वी 10वी 11वी आणि मॅथ्ससाठी 12वी. हे जे सांगितलं जातं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे, अशी फारशी अवघड एक्झाम नाही आहे ती. त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाची गोष्ट काय? स्पीड आणि ॲक्युरेसी. दुसरी एंट्री कुठली आहे? दुसरी एंट्री आहे TS एंट्री, टेक्निकल एंट्री स्कीम. तुम्ही जेई करा, तुम्ही जेईचा अभ्यास करत असाल, जेईचा अभ्यास करत करत तुम्ही थोडीशी पर्सनल डेव्हलपमेंटची प्रॅक्टिस करत राहा किंवा पर्सनली डेव्हलप करत राहा. आणि जेईच्या स्कोअरवर जसं नेव्हीसाठी ऑलमोस्ट 80 to 85% तुम्हाला कॉल येतो नेव्ही टेकसाठी, आणि आर्मी आजकाल 90% जर असेल तर तुम्हाला कॉल येतो 90%. या जेई स्कोअरवर तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यू बोलता टेक्निकल एंट्रीसाठी. मग काय करणार त्यांचं? ते डायरेक्ट तुम्ही इंजिनिअरिंग करता आर्मी आणि नेव्हीतर्फे, आणि एमटेक पण करता पुढे IIT तर्फे. सो त्याला म्हणतात टेक्निकल एंट्री स्कीम. आणि थर्ड एंट्री जी आहे ती मेडिकल नीटवाल्या स्टुडंटसाठी, की तुम्ही नीटच्या स्कोअरवर AFMCसाठी अप्लाय करा आणि यू कॅन गो ॲज अ डॉक्टर इन ऑल 3 डिफेन्स फोर्सेसचे मेडिकल फील्ड. कळलं सगळ्यांना? बॉईज अँड गर्ल्स थोडंफार कळलं? ओके. नेक्स्ट. तर याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या मुलांचं सायन्स नाही आहे 12वीमध्ये असताना, आर्ट्स कॉमर्सची जी मुलं आहेत ते NDAसाठी अप्लाय करू शकतात का? 100% अप्लाय करू शकतात, पण फक्त आर्मीसाठी इलिजिबल आहेत. आता जी मुलं जेई करतात त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही बोर्ड एक्झामला अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण तुमचा ॲग्रिगेट 70% यायला होतं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये. ते फार इम्पॉर्टंट आहे. किंवा बऱ्याचदा आपण जेई किंवा नीटची परीक्षा करत असताना बोर्डकडे दुर्लक्ष करतो आणि 1 out of सब्जेक्टमध्ये स्कोअर तुमचा खाली येतो, कारण ह्या एक्झाम्स ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे आहेत आणि बोर्ड एक्झाम ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. आता ज्या मुलांचं 12वी झालेलं आहे आणि आता ग्रॅज्युएशन करतात, याच्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही फोर्समध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन करत असताना ऑलमोस्ट 18+ करिअर अपॉर्च्युनिटी डिफेन्स फोर्सेसमध्ये. कमांड डिफेन्स सर्व्हिसेसतर्फे आर्मी नेव्ही एअरफोर्स, आर्मी एअरफोर्स, INET इंडियन नेव्हल एंट्रन्स टेस्टतर्फे तुम्हाला नेव्ही आणि AFCAT तर्फे एअरफोर्स. जर तुमचा मॅथ्स चांगला नसेल तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन. मुलींसाठी बऱ्याचदा मुली मॅथ्ससाठी घाबरतात. तुमचं जर मॅथ्स चांगला नसेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत नॉन मॅथ्स CDS एंट्री आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन एंट्री देऊ शकता. NCC जी मुलं, एनीबडी NCC हाथ हो, NCC के बच्चे कितने हैं? ओ वेरी गुड. सी सर्टिफिकेट A अल्फा ग्रेडिंग 80% मार्क्स, 70% ॲग्रिगेट, डायरेक्ट इंटरव्ह्यू कॉल येतो तुमचा. जी मुलं वकिली करतायत जॅक ब्रांच, ज्या मुलांना एज्युकेशनचं प्रोफेशन हे करायचं फॉलो करायचं आहे, एज्युकेशन ब्रांच. सो ग्रॅज्युएशन नंतर ट्रिमेंडस आता नवीन त्यांनी एंट्री SSC टेक म्हणून एंट्री सुरू केली इंजिनियर्ससाठी. त्याच्यामध्ये सुद्धा SSC टेक IT जे सायबर वॉरियर्स आहेत त्याची पण एंट्री सुरू केली त्यांनी. बरं, तुमचा जर AFMCचा चान्स मिस झाला तर तुम्ही MBBS करून सुद्धा परत डिफेन्स फोर्सेसमध्ये डॉक्टर पण जाऊ शकता, डेंटिस्ट पण जाऊ शकता. अशा व्हेरियस एंट्रीज ज्या आहेत त्या तुम्हाला अवेलेबल आहेत. मग काय करायचं? ग्रॅज्युएशन करत असताना CDS परीक्षेचा अभ्यास करायचा. जर मॅथ्स तुमचं चांगलं नसेल तर फक्त GAT दॅट इज इंग्लिश सोशल सायन्स विषयाचा अभ्यास करून आपण नॉन मॅथ्स CDS द्यायची किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशन ती द्यायची. नेक्स्ट एक जे आहे ते इंजिनिअरिंगच्या ग्रॅज्युएटसाठी आहे. तुम्ही फायनल इयरमध्ये असताना अप्लाय करू शकता. थ्रू इंटरव्ह्यू डायरेक्ट तुम्हाला तिथं बोलवलं जाईल. SSC टेकबद्दल मी तुम्हाला सांगितलं, एज्युकेशन कोर्स तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट आता नेव्ही आपल्याला कसं वाटतं? नेव्हीमध्ये किती विंग्स आहेत बघा तुम्ही, गनरी, मिसाईल, नॅव्हिगेशन, एव्हिएशन. तुम्ही पायलट नेव्हीमध्ये पण जाऊ शकता. B-29K किंवा जे टॉप गनचं बोलणं जातं ते नेव्हल पायलट आहे तो. सबमरीन, नेव्हल आर्मामेंट, अँटी सबमरीन, कम्युनिकेशन. आम्ही तुम्हाला सांगतो नेव्ही असं एक करिअर आहे, टेक्नॉलॉजिकली फार ॲडव्हान्स करिअर आहे. मोस्ट ऑफ द डिफेन्स स्टार्टअप जे आहेत त्या नेव्हल ऑफिसर्सनी सुरू केले आहेत. एवढं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे नेव्हीमध्ये. नेक्स्ट जायचं कसं? या सगळ्या व्हेरियस ब्रांचेस आहेत, इलेक्ट्रिकल, एरोनॉटिकल, नेव्हल, टेक्निकल, मरीन. नेक्स्ट या वॉरशिप्स आहेत. नेक्स्ट हे मी का दाखवतोय? हे पालकांना दाखवतोय की आपल्याला असं वाटतं की डिफेन्स फोर्समध्ये गेला म्हणजे फक्त गन घेऊन गेला. एवढे व्हेरियस करिअर अपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये. तो पायलट बनतो, तो सबमरीनमध्ये काम करू शकतो, तो लॉजिस्टिक्समध्ये काम करू शकतो, आणि एवढे मोठे मोठे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स्ड वेपन सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये तो हिरिरीनं भाग घेईल
आणि देशाची रक्षा करेल. नेक्स्ट, कसं जायचं नेव्हीमध्ये? सेम, पहिली एंट्री आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. देन देर इज अ नेव्ही टेक. NDA एक्झाम देत असताना तुम्हाला नेव्ही टेक एंट्री पण आहे. सो हे करत असताना तुम्ही BTech करता, दॅट इज यू डू इंजिनिअरिंग ऑन बिहाफ ऑफ नेव्ही ॲट इंडियन नेव्हल अकॅडमी इझीबाला. आणि मग त्यानंतर तुमची डायरेक्ट एंट्री इज आफ्टर ग्रॅज्युएशन. सेम जसं CDSचा प्रकार आहे तसं. INET वर्षातून एकदा होते, तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट, परमनंट कमिशनसाठी एवढ्या सगळ्या एंट्रीज आहेत. NDA, दॅट इज TS, नेव्ही टेक हा टेक्निकल एंट्री स्कीमचा आहे, 80% प्लस. त्यानंतर CDS, त्याच्यानंतर NCC एंट्री, नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कार्डर हा वेगळा कार्डर आहे त्यांचा, लॉ वकिलांसाठी आणि लॉजिस्टिक्स. नेक्स्ट, म्युझिशियन, जर तुम्ही म्युझिशियन असाल तरी पण जाऊ शकता ॲज अन ऑफिसर. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ह्या वेगळ्या एंट्रीज. इन स्पोर्ट्स, जर इफ यू आर गुड इन स्पोर्ट्स यू कॅन जॉईन डिफेन्स फोर्सेस ॲज अ स्पोर्ट्स ऑफिसर ऑल्सो. आणि हे सगळं सांगत असताना हा जो माझ्याकडे मुलींचं जे एवढा मोठा उत्स्फूर्त ऑडियन्स आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षापासून डिफेन्स फोर्सेस कम्प्लिटली विमेन एंट्रीसाठी ओपन अप आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मुली आता ऑलरेडी पासआउट झालेत, त्यांना कमांड करण्याची परवानगी दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या फार आपल्या वीर सेनानी लेफ्टनंट जनरल माधुरी कानडे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. सो यू कॅन रीच अप टू द रँक ऑफ लेफ्टनंट जनरल ॲज अ लेडी ऑफिसर. सो मुलींनो, तुम्ही डिफेन्सकडं एक सिरियस करिअर ऑप्शन म्हणून पाहायला काहीच हरकत नाही आणि मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो त्या बाबतीत. एज्युकेशन ब्रांच जे तुम्हाला मी सांगितलं. नेक्स्ट, मरीन इंजिनिअरसाठी, मरीन इंजिनिअरिंग केल्यानंतर सो देर इज 10+2 कॅडेट एंट्री स्कीम. SSC म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन, जनरल सर्व्हिस थ्रू सोल्जर एंट्री, सबमरीन, आणि देर इज अ एंट्री कॉल्ड एज युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम. That is primarily for engineers. In the last year you apply for this scheme, they will call you for interview and they will select you during your last year engineering, UES. Electric branch मध्ये entries आहेत, we have already spoken. Next, Air Force. Indian Air Force बद्दल बरीचशी माहिती तुम्हाला आता सर सांगतीलच. नेक्स्ट, एअर फोर्समध्ये फायटर एअरक्राफ्ट आहेत, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहेत. नेक्स्ट, हेलिकॉप्टर्स आहेत, आपले इंडिजनाइज्ड LC आहे. नेक्स्ट, प्रायमरीली एअरफोर्समध्ये फ्लाइंग ब्रांच, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रांच, टेक्निकल ब्रांच फॉर एरोनॉटिकल इंजिनियर्स, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंट्स, लॉजिस्टिक्स, एज्युकेशन, मेट्रोलॉजी, मेडिकल, एवढं विविध ब्रांचेस डिफेन्स फोर्सेसमध्ये आफ्टर 12th आणि आफ्टर ग्रॅज्युएशन अवेलेबल आहेत ॲज अन ऑफिसर एंट्री फॉर बॉईज अँड गर्ल्स बोथ. नेक्स्ट, NDA बद्दल मी तुम्हाला सांगितलं, 16 ते 19 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे. मुलींसाठी ओपन आहेत, 10% वॅकन्सीज आहेत, ऑलमोस्ट 30 to 37 वॅकन्सीज आहेत NDA साठी मुलींच्या पर 6 months पर कोर्स. आफ्टर ग्रॅज्युएशन इज CDS, AFCAT आणि NCC एअरफोर्ससाठी. यू कॅन गो थ्रू CDS परमनंट कमिशन, AFCAT एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट आणि NCC एंट्री. तो एअरफोर्स NCC पण असते, त्याच्या थ्रू यू कॅन गो फॉर दी एअरफोर्स एंट्री. सो NCC जी मुलं करतायत, ॲक्च्युली वाईल डुईंग NCC यू आर क्रिएटिंग अ करिअर ऑप्शन फॉर युअर सेल्फ. त्यामुळे NCCच्या ज्या ABC सर्टिफिकेटच्या एक्झाम असतात त्या फार सिरियसली घ्या, सोप्या असतात त्या एक्झाम. आणि त्याच्यामध्ये स्कोर केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू बोलतात 5 दिवसामध्ये. 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू नंतर यू बिकम अ क्लास 1 ऑफिसर. सो जे मुलं मुली NCC करतायत अजिबात संधी सोडू नका, लाईटली घ्यायचं नाही अजिबात. थँक्यू व्हेरी मच टू सोलापूर चॅप्टर आणि थँक्यू व्हेरी मच टू दी स्टुडंट्स अँड द पेरेंट्स. खूप छान ऑडियन्स होता आज, बोलताना छान वाटलं. आणि आय एम शुअर की सोलापूरमधून, सोलापूरच्या मातीतून मुलं आणि मुली एक वीर सेनानीमधून सैन्यामध्ये येतील याचा मला आशा आहे. जय हिंद. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.